उन्हाळा खूप तापतो आहे. एप्रिल हीट चालू आहे आणि यामुळे बायकांची बिबडे करण्याची लगबग चालू झाली आहे. माती आणि शेण हे मिक्स करून ठेवलेलं असतं. हे आहे पितळी पातेलं. हे 10 शिराचं पितळी पातेलं आहे आणि या पातेल्याला मातीचं बूड घेतात. मातीचा असा जाडसर थर पातेल्यावर लावला जातो. यामुळे पातेलं जळत नाही आणि घाट्याची जी खरोळ खाली तयार होते ती पण जास्त जळत नाही, म्हणजे खायला उपयोगी येते. संध्याकाळी असं पातेल्याला बूड घेतलं आणि रात्रभर मग ते सुकलं. दुसऱ्या दिवशी एकदम सकाळी 3 वाजता उठून चूल पेटवलेली आहे. 5 शेर गहू, 3 शेर ज्वारी आणि 2 शेर तांदूळ असं या 10 शिराच्या बिबड्यांच्या घाट्याचं प्रमाण असतं. या 10 शिराच्या घाट्याच्या पातेल्यामध्ये अगदी थोडंसंच भाग खाली ठेवून पूर्णपणे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी थोडंसं परत घालण्यासाठी बाजूला एका पातेल्यात काढून घेत आहेत. या पांढऱ्या बकेटमध्ये 3 शेर गव्हाचा चीक आहे. हा खाली घट्ट बसलेला असतो, तर हा हाताने फोडून फोडून व्यवस्थित करावा लागतो. हा घट्ट बसलेला चीक फोडायला थोडासा वेळ लागतो. आणि या हिरव्या बकेटमध्ये ज्वारी आणि तांदूळ यांचं वाटलेलं मिश्रण आहे. हे नीट हलवून या गव्हाच्या चिकाच्या बकेटमध्ये मिक्स केलं. यामध्येच लसणाची पेस्टही मिक्स करतात. पांढरं दिसतंय ते मीठ आहे. त्यात 3 चमचे हे पिवळ्या मिरचीचं तिखट घातलं आहे. धने पावडर, जिरे, शोपा आणि तीळ यामध्ये मिक्स केलेले आहेत. पाण्याला अंधान आलं काही नाही ते शोभाताई बघताय. अजून अंधान आलेलं नाही. बघा आता अंधान आलेलं आहे. अंधान आलं म्हणजे पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. यातलं पण थोडंसं पाणी एका पातेल्यात काढून ठेवतात. उकळत्या पाण्यामध्ये जिरे, शोपा आणि धन्याची पूड घातली. पिवळ्या मिरच्यांचं तिखट आणि तीळसुद्धा घालतात. गहूची, ज्वारी आणि तांदळाचं हे जे मिश्रण आहे ते हलवून घेतलं आणि चुलीखालचा जो जाळ असतो तो आता लहान करायचा, म्हणजे चुलीतली लाकूड आता बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे चुलीखालचा जाळ लहान केल्यामुळे आच कमी लागते आणि घाट्यात गाठी होत नाहीत. आता उकळत्या पाण्यात रवण घालून हाटतात. एका बाजूनी चाटूनी घोटत राहायचं आणि एका बाजूनी हे सगळं रवण तयार केलेलं हे घालायचं. या पद्धतीमुळे घाट्यामध्ये गाठी होत नाहीत. आणि आता 15-20 मिनटं हे चांगलं पाणी आणि घातलेलं रवण हे छान मिक्स करून घेतात आणि हलवत राहतात जोपर्यंत हा घाटा छान एकजीव होत नाही आणि याची कन्सिस्टन्सी जशी हवी तशी होईल तोपर्यंत हे मिक्स करतात. रवणाच्या बकेटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पण पाणी या घाट्यामध्ये ओतलेलं आहे. घाट्याचं रवण खूपच घट्ट दिसत आहे, त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालणार आहेत. यामध्ये गरम पाणी घातलं आणि हा परत घाटा आता घोटत आहेत, म्हणजे हाटत आहेत. या घाट्यामध्ये बघा असा चाटू उभा राहतो. असा उभा राहायला नको, म्हणजे घाटा घट्ट आहे तर यात गरम पाण्याची आवश्यकता असते. गरम पाणी यात घालावं लागणार आहे. चाटूनी घाटा असा वरून टाकून बघता त्याची धार पडली पाहिजे, म्हणजे ह्या घाट्याची कन्सिस्टन्सी ठीक झाली असे समजतात. आणि हा घाटा फुलत चालला, यामुळे हा घाटा आधी एका दुसऱ्या पातेल्यात काढतात. याला उपसा काढणे असे म्हणतात. गहू, ज्वारी ही अशी फुलल्यामुळे हा घाटा जास्त होतो, यामुळे असा उपसा काढतात. उपसा काढल्यानंतर यात गरम पाणी टाकतात आणि परत हा घाटा छान मिक्स केला जातो. आता चुलीमध्ये चांगला उभ्या पेटवला जातो. उभ्या म्हणजे चांगला जाळ तयार केला जातो, म्हणजे मग घाटा चांगला शिजेल. चूल चांगली पेटवली आणि जे दांडीचं पातेलं होतं ते आता धुवून ठेवतात, पुसून धुवून ठेवतात आणि घाटा चांगला उमलण्यासाठी यावर झाकण ठेवतात. आता
लाकडांचा विस्तव चुलीत तयार झाला, तो आता बाहेर काढला आणि या विस्तवावर जो उपसा काढलेला आहे ते पातेलं ठेवतात. म्हणजे हा जो उपसा आहे तो या कोळशांवरच छान शिजतो. ज्वारीच्या घाट्यावर असे फफोले आले आहेत आणि यातून येणारी हवा अशी फट फट आवाज करत बाहेर पडते. आणि यानंतर याला हलवतात आणि परत एकदा झाकण ठेवून परत एकदा असे फफोले येऊ देतात आणि त्यानंतर आपला घाटा तयार झाला असं समजतात. बघा, ज्वारीचा घाटा असा खालून हलवतात म्हणजे याला पातेल्याला खरोड जास्त तयार होत नाही. आता हा ज्वारीचा घाटा जवळपास तयार झाला आहे. चाटूला घाटा लागलेला आहे, तो खूपच गरम आहे, तरी पण हाताने निपटून काढला आणि बाजूचं पातेल्याचं पण घाटा हाताने निपटून काढला आणि त्यावर आता झाकण ठेवत आहेत. चटके सहन करण्याची बायकांना किती सवय झाली असते नाही. यावर झाकण ठेवून खालचे लाकडं विझवून टाकतात आणि याखाली जो विस्तव असतो त्यावरच आता हा घाटा 1-2 तास चांगला उमलतो. सकाळचे 4 वाजले आहेत, घाटा तयार झाला आणि यानंतर आता पाणी भरून आंघोळ करून आणि स्वयंपाक करून नंतर बिबडे थापायला 6 वाजता सुरुवात करतील.